श्री स्वामी समर्थ 28 ऑक्टोबर 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे। या दिवशी कोजागरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा नवरात्र पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं, तर ही पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला संध्याकाळी खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे। तर खंडग्रास चंद्रग्रहण हे कधीपासून आहे, ग्रहण स्पर्श काय आहे, ग्रहण मोक्ष काय आहे, म्हणजे ग्रहण कधी सुटणार आहे, ग्रहणाचा कालावधी एकूण किती आहे, हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का, तर यावेळी आपण ग्रहण वेदाचे जे नियम असतात ते नियम पाळायचे का, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याशिवाय या ग्रहणाचं राशी परत्वे कोणकोणतं फळ आहे, कोणत्या राशीला कसं फळ आहे, त्यानंतर कोणी ग्रहण पाहावे कोणी पाहू नये, ग्रहण काळात काय करावे काय करू नये, गर्भवती महिला, वृद्ध, लहान मुले यांनी कोणती काळजी घ्यावी, गर्भवती महिलांनी ग्रहण कसं पाळायचं, कोणते नियम पाळावेत, वेद कधीपासून पाळावेत, कोणती काळजी घ्यावी, अशी परिपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। याशिवाय या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे, तर आपण कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती पूजा करावी का, त्यानंतर आपण रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवलं जातं आणि ते दूध आपण प्राशन केलं जातं, तर हे दूध आपण प्यायचं का, दूध आटवायचं का, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे, जेणेकरून कोजागरी पौर्णिमाविषयी किंवा या शरद पौर्णिमाविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही। याशिवाय चंद्रग्रहणाविषयी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे। ग्रहणाचा स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू होते रात्री 1:05 ग्रहणाचा मध्य आहे तो रात्री 1:44 आहे आणि ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण कधी सुटणार आहे, तर उत्तर रात्री 2:23 ही ग्रहण आहे, हे ग्रहण सुटणार आहे, म्हणजे ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास आणि 18 मिनिटे आहे। ग्रहणाचा वेद कधीपासून पाळावेत, शनिवारी 3:10 ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत। 3:10 ग्रहण वेद सुरू होतोय, तर संध्याकाळी तुम्ही 7:40 ग्रहण मोक्षांपर्यंत तुम्ही वेद पाळू शकता। ज्यांना शक्य आहे त्यांनी 3:10 म्हणजे दुपारपासून ग्रहणाचे जे वेद आहे ते वेद पाळावेत, म्हणजे ज्या गर्भवती स्त्री आहे, जी लहान मुली आहेत, जी नवजात बाळ आहे, म्हणजे नुसतं जन्मलेलं जे बाळ असतं, तर या बाळांसाठी आपण 3:10 ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळायचे, म्हणजे 3:10 आपण हे बाळ घराबाहेर किंवा गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि सायंकाळी 7:40 तुम्ही कडक जे ग्रहणाचे जे नियम असतात, जे वेद पाळले जातात ते तुम्ही 7:40 पाळू शकता। ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे ग्रहण सुटेपर्यंत, म्हणजे उत्तर रात्री 2:23 तुम्ही जे ग्रहणाचे जे वेद आहे ते वेद तुम्ही पाळू शकता। ज्या गर्भवती महिला आहेत, जे लहान बाळ आहे, त्यांच्यासाठी तुम्ही वेद संध्याकाळी 7:40 पाळू शकता। तर गर्भवती महिलांनी ग्रहण कसं पाळावं, तर याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन। धार्मिक दृष्टिकोनातून कोणतंही ग्रहण, मग ते सूर्य असो वा चंद्र असो, ते शुभ मानलं जात नाही, कारण की ग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असतं। ग्रहण काळात गर्भधारणेसंदर्भात अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत आणि गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तीचं वर्चस्व सुरू असतं, त्याचा अशुभ प्रभाव गर्भावर पडतो, म्हणूनच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी लक्षात ठेवून शास्त्रामध्ये काही जे नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास कोणतंही नुकसान आपलं होणार नाही। त्यासाठी आपण वेद सुरू झाल्यानंतर हे नियम पाळायचे आहेत। चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे अपवित्र होतात, त्यामुळे गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेरही जाऊ नये। न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, तसेच हे डोळ्यासाठी देखील हानिकारक असतं, त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पाहू नये। चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री, सुरी, सुई इत्यादी धारदार वस्तूंपासून दूर राहावे।
म्हणजे घरामध्ये तुम्ही कोणतंही काम करायचं नाही ग्रहणाचं वेध सुरू झाल्यापासून, जसं की कांदा चिरणं असो, भाजी चिरणं असो, किंवा घरामध्ये काही कापणं, चिरणं, तोडणं असो, लसूण सोलणं असो, असं कोणतंही काम तुम्हाला करायचं नाही। यावेळेस तुम्ही ग्रहण वेध सुरू झाल्यापासून शांत बसून राहायचं आहे। तुम्ही घरामध्ये इकडे तिकडे फिरू शकता, TV बघू शकता, फोन बघू शकता, तुम्ही हनुमान चालीसा पठण करू शकता, एखाद्या देवाचा मंत्र, इष्टदेवतेचा मंत्र तुम्ही किंवा तुमच्या गुरुमंत्र कोणत्याही मंत्राचा जप वगैरे करू शकता, घरातून इकडे तिकडे फिरू शकता। परंतु तुम्ही कोणतंही असं काम करायचं नाही जेणेकरून ते कापलं जाईल, चिरलं जाईल, असं धारदार वस्तूंपासून जे काम केलं जातं ते काम करायचं नाही। तर काही महिला यावेळी विणकाम देखील करतात, तर ते योग्य नाही। यामुळे गर्भवती महिलांनी हा नियम नक्की पाळावा। गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी खायचं काहीही खायचं नाही किंवा स्वयंपाक करायचं नाही। असं मानलं जातं की ग्रहणाच्या अशुद्ध किरणापासून अन्न दूषित होते, त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणं टाळावं। ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्याने बालकाच्या विकासावर अशुभ परिणाम होतो। यासोबत जर तुम्ही अन्न शिजवलं असेल तर त्यामध्ये तुळशीचं पान टाका, जेणेकरून ग्रहण काळात अन्न शुद्ध राहतं। चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरीच आराम करायचा, कोणताही प्रवास करायचा नाही किंवा कोणतंही काम करायचं नाही। यासोबतच चंद्रग्रहण संपल्यानंतर पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं। जुने कपडे तुम्ही दान करू शकता आणि नवीन कपडे तुम्ही परिधान करू शकता। चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्याही मंत्राचा उच्चार करू शकता। तुम्ही हनुमान चालीसा किंवा धार्मिक पुस्तकांचं पठण करू शकता। यावेळी हवन करणं देखील शुभ मानलं। ग्रहणाचे नियम पाळल्यामुळे आई आणि बाळाचा चांगला विकास होतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं। त्यासाठी गर्भवती महिलांनी हे नियम नक्कीच पाळावेत। तर चंद्रग्रहण सुरू झाल्यापासून देवपूजा करावी का? तर बऱ्याच ठिकाणी चंद्रग्रहणामध्ये देवपूजा केली जात नाही, फक्त आपण देवांचे मंत्रपठण करू शकतो। परंतु आपली जी देवपूजा असते किंवा यावेळेस कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, तर तुम्हाला जी कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा करायची आहे ती सायंकाळी तुम्ही 7:40 मिनिटांच्या अगोदर, म्हणजे ग्रहणाचे वेध सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही, तसे वेध 3:10 सुरू होत आहेत दुपारी, परंतु 7:40 मिनिटाच्या पुढे आपण वेध गर्भवती महिला वगैरे पाळणार आहेत, तर त्याच्या अगोदर तुम्ही तुमची जी कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा आहे ती पूजा करू शकता। त्यानंतर जी पूजा आहे ती करू नये, फक्त मंत्रजाप तुम्ही करू शकता। ही कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष्मी मंत्र, कुबेर मंत्र, चंद्रदेवाचा मंत्र तुम्ही जप करू शकता किंवा तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र जप करू शकता। परंतु जी काही पूजा आहे ती पूजा आपण या वेळेत करायची नाही। त्यानंतर आपण चंद्राला जो नैवेद्य दाखवतो, जो खिरीचा प्रसाद दाखवतो, जे दूध आटवलं जातं, तर ते दूध आटवायचं असेल, जे शिजवायचं असेल, तर तुम्ही ग्रहणाचे वेध सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही हे दूध शिजवू शकता। कारण की ग्रहण काळात कोणतंही अन्न शिजवू नये किंवा ग्रहण काळात तुम्ही देवाला तो नैवेद्य दाखवायचा नाही, आणि तो दाखवला तरी तो आपण स्वतः खायचा नाही, कारण की ग्रहण काळात काहीही खाल्लं जात नाही। त्यासाठी यावेळेस कोजागिरी पौर्णिमेला जे दूध आटवलं जातं तर ते चंद्रप्रकाशामध्ये ठेवून ते ग्रहण केलं जातं। परंतु यावेळी ग्रहण असल्यामुळे तुम्ही ते चंद्रप्रकाशात ठेवू शकत नाही आणि चंद्रप्रकाशात ठेवून ते खाऊ नये, कारण की असं सांगितलं जातं की ज्यावेळेस ग्रहण असतं तेव्हा ग्रहणामध्ये जी चंद्राची किरणे असतात ती अशुभ झालेली असतात। त्यासाठी आपण ती अशुभ झालेली किरणे आपल्या दुधावरती टाकून ती दूध आपण खाऊ शकत नाही। त्यासाठी आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये हे दूध ठेवायचं नाही किंवा ग्रहण करायचं नाही। तुम्ही 7:40 अगोदर घरामध्ये दूध आटवून त्याचा देवाला नैवेद्य दाखवून ते ग्रहण करू शकता। तर काही ठिकाणी ग्रहण सुरू झाल्यानंतर म्हणजे ग्रहणाच्या अगोदरच जेवण वगैरे केलं जातं। ग्रहण काळामध्ये काहीही खाल्लं जात नाही किंवा तुमचे जे धान्य आहे किंवा घरामध्ये भरलेलं जे पाणी आहे ते पाणी देखील ग्रहण संपल्यानंतर पाणी बदललं जातं। पहिलं पाणी पिलं जात नाही किंवा पहिलं पाणी जेवण बनवण्यासाठी वापरलं जात नाही। त्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही पाणी आहे ते ग्रहण संपल्यानंतर तुम्ही अवश्य बदलावे, घर पुसून घ्यावे। घर पुसत असताना घरामध्ये तुम्ही मीठ आणि हळद टाकून घर स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे। तर ग्रहण सुटल्यानंतर आपल्याला ही कामे करायची आहेत। ग्रहण सुरू व्हायच्या अगोदर तुमच्या घरामध्ये जे काही धान्य असेल, जसे की आपल्या घरामध्ये कणिक असते म्हणजे जी गव्हाचं पीठ असते, जे धान्य असतं, तांदूळ वगैरे असतं, त्या धान्यामध्ये आपण तुळशीचं पान टाकायचे। म्हणजे ज्या वस्तू धुतल्या जाऊ शकत नाहीत अशा वस्तूमध्ये तुम्ही तुळशीचं पान टाकायचं आहे। आणि जे काही तुमचं उरलेलं अन्न आहे त्या अन्नावरतीही देखील तुम्ही, जसं की आपल्या घरामध्ये थोडासा भात उरलेला असेल तर त्यावरती तुम्ही किंवा चपाती उरलेली असेल त्यावरती तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता।
शकता, पण शक्यतो जे ग्रहण काळामध्ये जे उरलेलं अन्न आहे ते नंतर खाऊ नये. तुम्ही ते प्राण्यांना खायला घालू शकता, परंतु तुम्हाला जर ते वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही तुळशीचं पान टाका आणि ते तुम्ही पुन्हा वापरू शकता. परंतु ग्रहण काळामध्ये अन्न शिजवायचं नाही किंवा ग्रहण काळामध्ये उरलेलं अन्न नंतर खाऊ नये. त्यानंतर जे पाणी आहे ते सुद्धा वापरू नये. ग्रहण सुटल्यानंतर आपण सगळं घर स्वच्छ करून घ्यायचे, देवांनाही स्नान घालायचे. तर आमच्या इकडे ग्रहण काळामध्ये देवपूजा केली जात नाही, देवांना स्नान घातलं जात नाही, फक्त मंत्रजाप तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला जी काही कोजागिरी पौर्णिमेची पूजा करायची आहे ती तुम्ही वेद लागायच्या अगोदर करू शकता. त्यानंतर तुम्ही पूजा करू नये, फक्त देवीचा मंत्र, तुम्ही लक्ष्मीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा कुबेर मंत्र, इंद्र मंत्र, तुम्ही इतर कोणताही चंद्राचा मंत्र किंवा ओम सोमाय नमः या चंद्राच्या मंत्राचा जप करू शकता. स्नान, दान, होम, तर्पण, श्राद्ध, मंत्र हे देखील ग्रहण काळामध्ये केलं जातं. ग्रहणाच्या सुरुवातीलाच तुम्ही तुळशीपत्र ठेवायचं आहे, त्यामुळे दोष लागणार नाहीत. तर ग्रहणामध्ये काय करावे आणि काय करू नये असे बरेचसे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. तर त्यामध्ये ग्रहणाच्या अगोदर काही जण स्नान करतात आणि ग्रहण सुटल्यानंतर देखील स्नान करतात. जर तुम्हाला शक्य असेल तर ग्रहणाच्या अगोदर आंघोळ करावी, ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करावी. ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही कोणताही देवांचे पुस्तक वाचू शकता, ग्रंथ वाचू शकता, हनुमान चालीसा पाठ करू शकता, कोणत्याही मंत्राचा जप करू शकता. ग्रहण काळामध्ये झोपू नये, घराची साफसफाई करू नये. गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी, जप करावी, परंतु घरातून बाहेर जाऊ नये व ग्रहण काळी काहीही खाऊ नये, नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होऊ शकतो. ग्रहण संपल्यानंतर घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. ग्रहण काळामध्ये कोणाशीही भांडण करू नका, शांत राहा, ध्यान करा आणि गप्प बसा. ग्रहण काळामध्ये झोपू नका, नाहीतर रोग पकडतो असं देखील सांगितलं जातं. ग्रहण काळामध्ये लघुशंका, लघवी करू नये, घरात दरिद्रता येते असंही सांगितलं जातं. म्हणजे जेव्हा ग्रहण सुरू होतं ते म्हणजे यावेळेस ग्रहण सुरू होते रात्री 1:05 ते उत्तर रात्री 2:23 ग्रहण आहे. तर यावेळेत या कोणत्याही चुका आपल्याला करायच्या नाहीत. ग्रहण काळामध्ये जो शौचात जातो त्याला पोटाचे विकार होतात असं देखील सांगितलं जातं. ग्रहण काळामध्ये संभोग करू नये, नाहीतरी डुकराच्या योनीत जन्म मिळतो. ग्रहण काळामध्ये चोरी, फसवणे हे देखील केलं जात नाही, नाहीतर सर्पयोनीमध्ये जन्म घ्यावा लागतो असं देखील धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ग्रहण काळामध्ये जीवजंतू व कोणाचीही हत्या करू नये, नाहीतर अनेक योनीमध्ये भटकावे लागते. त्यानंतर ग्रहण काळामध्ये भोजन, मॉलिश करू नये, नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतात. ग्रहण काळामध्ये मौन पाळा, जप करा, ध्यान करा, याचे फळ लाखपटीने आपल्याला मिळत असते. ग्रहण काळामध्ये सर्व कामे सोडून मौन व जप करण्याला खूप महत्त्व आहे. सत्य ग्रहण शक्ती अगोदर खाऊन पिऊन घ्यावे, पण बाथरूमला जावे लागले तर तुम्ही जाऊ शकता. नशा पाणी, घाणेरडे वागणे हे देखील करू नये. स्वयंपाक करू नये, धुणे धुवू नये म्हणजे कपडे धुऊ नये, घरामध्ये पाणी भरू नये. त्यामुळे आपण ग्रहण काळामध्ये ध्यान करावे. ध्यान केल्याने मुले बुद्धिमान होतात. ग्रहण काळामध्ये काही करू नये, काय करावे याची मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य कळवा. तुमच्या शंका दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा लाभच होईल. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.